UPSC फेल झालो आणि त्यानंतरच्या काळामध्ये असं वाटलं लोकप्रतिनिधी व्हावं. विधानसभा विधान परिषद असेल, लोकसभा किंवा जास्त जर टॅलेंट भरलं तर राज्यसभेवर जावं अशी स्वप्न पडू लागली होती. परंतु काल छगन भुजबळ यांनी म्हटलं की मला जर राज्यसभेवर पाठवायचं असतं तर माझा पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिपद द्या तरच मी राज्यसभेवर जाईल. आणि सचिन जैन यांची जी सुनेत्राताई पवार यांची जी जागा खाली झाली होती, त्यांनी उपमुख्यमंत्री झाल्यामुळे राजीनामा दिला होता, त्यांच्या जागी वर्णी लागली. सचिन जैन हे तसे प्रफुल्ल पटेल यांचे जवळचे नेते आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ते NCPचे नेते आहेत. पहिले त्यांनी विधान परिषदेवर कार्य केलेलं आहे. आणि प्रॉब्लेम असा झाला तर आमच्या गावाकडे एक अशी म्हण आहे, विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. आमच्यासारख्या तरुणांना संधी भेटेल कशी? संधी भेटूच शकत नाही. मी गॅरंटी देतो. नेपोटिझम वारंवार म्हटलं जातं, परंतु आज एक जिवंत उदाहरण नेपोटिझमचं कसं प्राप्त झालेलं आहे. म्हणजे हा व्यक्ती खुर्ची सोडायला तयार नाही. पुढील व्यक्ती म्हणजे श्री छगन भुजबळ यांनी काय केलं, हा जो चेअरचा डाव आहे, माझा कोणीतरी इथे आणून बसवल त्याच वेळेस मी ही खुर्ची सोडल. तो नंतर OBC नेता होईल. OBCच्या पदरामध्ये काय पडलं हे मला माहीत नाही, परंतु ही जी घाणेरडी मानसिकता आहे यावर मी बोलणार आहे. राज्यसभा हे तसं अपर हाऊस, वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं, किंवा रिटायर लोकांचं बसण्याचं स्थान. जसं तेल्या तांबोळ्याचे पुढारी असतात, यांना पुढारपण यांच्या अंगातलं जात नाही, यांना मरेपर्यंत खुर्ची पाहिजे असते. अशा प्रकारचं हे राज्यसभेचं सभागृह असतं, ज्यामध्ये कमीत कमी वय 30 वर्ष पाहिजे. त्याचं क्वालिफिकेशन ते आहे, भारताचा नागरिक पाहिजे. आणि याची गंमत अशी आहे मित्रांनो, आपली जी राज्यसभा आणि लोकसभा ज्याला मिळून पार्लमेंट म्हणलं जातं, संसद म्हणलं जातं, हे इंग्लंडच्या धर्तीवर स्थापन झालेलं आहे. तिथे सुद्धा लोकसभा आणि राज्यसभा असे 2 सभागृह आहेत. तिथे सेम राज्यसभेमध्ये काही राजाचे म्हणजे किंगचे, क्वीनचे जे नॉमिनेटेड लोक आहेत, काही बिझनेसमॅन असे लोक बसतात. जे लोकसभेमध्ये पडतात त्यांना, ज्यांनी पक्षासाठी कार्य केलेलं असतं, हे राज्यसभेमध्ये बसतात. परंतु सामान्य लोकांना कधी सत्ता मिळत नाही. त्याचं जिवंत उदाहरण हे जे आहे, हे काल छगन भुजबळ यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे. आता घरचा आहेर हा शब्द सध्या राजकारणामध्ये नाही राहिला, कारण आता काही सीमाच राहिलेल्या नाहीत पक्षीय राजकारणाला. सत्ता जर नाही दिली तर रातोरात आयाराम गयाराम होणारे लोक झालेले आहेत. पण राज्यघटनेचा आधार घेऊन एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने पक्ष बदलतात. यांना पक्षांतर बदली जो कायदा आहे याचा अभ्यास आलेला आहे. आणि सामान्य नागरिकांचं याच्यामध्ये बळी जात आहे. सामान्य नागरिकांचं काय, मला आज हसायला येते. आमच्यासारखा सामान्य व्यक्ती म्हणजे लोकसभा राज्यसभेवर जाऊ शकत नाही. UPSCमध्ये सुद्धा 0.1% जो आहे हा सक्सेस रेट आहे. संघर्ष करणारचं काय होतं हे कुणालाही माहीत. तसं आज इकडे कॉम्पिटिशन राहिलीच नाही. कसं? कारण वंश परंपरेने एखादा नेता घरामध्ये तयार होतो. हा OBCचा नेता, हा XX समाजाचा नेता, हा मराठा समाजाचा नेता. परंतु लोकांचा, जनसामान्यांचा लोकनेता कुठे राहिला आहे? आणि आज छगन भुजबळ यांनी असं म्हटलं की सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री आहेत, पार्थ पवार राज्यसभा खासदार आहेत, सुनील तटकरे लोकसभा रायगडमधून खासदार आहेत, आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री आहेत.
आणि मग माझ्या घरामध्ये हा नियम कधी लागू होईल, माझ्या मुलाला न्याय कधी मिळेल, माझ्या पुतण्याला न्याय कधी मिळेल, ही विचारधारा आहे. मित्रांनो, हा टॅक्स पेअरचा मनी आहे. अण्णा हजारे यात समाजाला माहीत नाहीत, त्यांनी कुणाचं काम केलं हे महत्त्वाचं नाही, परंतु ते बोलायचे की तुम्ही आमचे नौकर आहात, आम्ही तुम्हाला कामाला ठेवलं आहे, सालगडी आहेत तुम्ही. शेतात जसं मालक स्वतः जाऊ शकत नाही म्हणून सालगडी ठेवलेला असतो, तसं तुम्ही सालगडी आहात. परंतु सालगड्यांनी पूर्ण शेत खाल्लंय आणि आता सांगितलंय पुढचा सालगडीसुद्धा माझा मुलगा राहणार. इतकी दयनीय अवस्था या लोकशाहीमध्ये झालेली आहे. हास्यास्पद गोष्ट आहे. आणि यांना आमच्या UPSCच्या लँग्वेजमध्ये लेमॅन म्हटलं जातं, अंगठा बहादर. खरंच ही लोक अंगठा बहादर असतात. मित्रांनो, आता छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांचा काही दिवसांनी लोकांमध्ये प्रवेश असेल. ते पहिले खासदार राहिलेले आहेत, परंतु पुढे हा जो वारसा आहे तो यांच्याच खांद्यावर पडणार. आमचा जनसामान्याचा पोरगा, वाड्या वस्तीवरचा पोरगा कधीच लोकसभेवर, राज्यसभेवर, विधानसभेवर, विधान परिषदेवर कधी जाऊ शकत नाही, याचा मला विश्वास. दुःख आहे. आपण जन्मला कशासाठी? बैलांनो, आपण घ्यायचे 5,000 रुपये, 10,000 रुपये. मी सुद्धा त्यातलाच एक बैल आहे. मी घेतले नाही पैसे कधी, परंतु तुम्हाला दुःख होईल. आपण पैसे घ्यायचे, यांना मतदान करायचं आणि यांनी या खुर्च्या पिढ्याना पिढ्या सांभाळत राहायच्या, याच्यासाठीच आपला जन्म झाला आहे. मित्रांनो, खूप हास्यास्पद आहे. आणि माझं काय भुजबळ साहेबांशी वैर नाही, परंतु आमचे जे शिक्षक होते ते असे विद्रोही होते. आम्ही विद्रोही झालो. वाचनाने कुठेतरी गॅप भेटतो, बोलायला भेटतं, त्यावेळेस आनंद वाटतो. यांच्या पक्षश्रेष्ठींना विनंती करतो की समीर भुजबळ यांना मंत्रिपद द्या आणि छगनसाहेब भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवा, म्हणजे ते पुन्हा पक्षाचं कार्य करतील आणि राज्यसभेमध्ये जास्त रोज जाण्याची गरज नसती. तुमची अटेंडन्स लावा, थोडी सॅलरी घ्या, पेन्शन घ्या. तुम्ही मृत झाल्याच्यानंतर तुमच्या बायकोला सुद्धा अर्धी सॅलरी भेटती. फोन बिल, हे बिल, खूप मोठा पैसा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये. समाज गेला खड्ड्यात. त्यानंतर काय करायचं? त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाला उमेदवारी द्यायची, तुमच्या मुलाला राज्यसभेचं, लोकसभेचं काहीतरी तिकीट देऊन निवडून आणून एक पेन्शन मिळवायची. आणि आमच्या वाड्या वस्त्यावरची जी लोक आहेत ती फक्त एक दिवस तुम्हाला विचारतील, तुम्ही त्यांना म्हणायचं, साहेब तुम्ही आमच्यावर राज्य करा, आम्ही बैलासारखे तुमचं वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ओढत राहू. तुम्ही होते, तुमचा मुलगा येईल युवा नेता आणि पुन्हा युवराज तुमचे नातू येतील. आम्ही 5,000 रुपये घेऊ आणि तुम्ही आमच्यावर वर्षानुवर्ष राज्य करत राहा. एवढीच विनंती आहे की छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवावं आणि हा नियम तोडू नकात. एक जर व्यक्ती राज्यसभेवर असेल आणि एक मंत्रिमंडळामध्ये असेल तर आज हा छगन भुजबळ यांच्यावर अन्याय होत आहे असं मला वाटतंय. मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. असेच आपले व्हिडिओ असतात. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.